श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर हे जे व्हिडिओमध्ये बघताय ते आपल्याला आज बनवायचं आहे। आपण बऱ्याच रील्समध्ये वगैरे बघितलेली आहे ही डिझाइन, पण बनवायची कशी हा बऱ्याच ताईंना प्रश्न पण असेल। तर चला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इन डिटेलमध्ये सांगते, जेवढं मला जमेल तेवढं सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करते। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मी स्टेप बाय स्टेप या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे। तर सुरुवातीला आपल्याला 12 बाय 8चा पाटावरचा जो रुमाल आहे त्याची रुंदी आणि लांबी मोजून घ्यायची आहे। आणि मी जो बेस आत्ता सध्या वापरते तो नॉन वोवेलचा आहे, कारण आपण रेक्झिन जर वापरलं तर ते खूप जड होतं। त्यामुळे आपल्याला शक्यतो ना नॉन वोवेल ते सुद्धा हाय क्वालिटीचं जे असतं ना, एकदम जाड असतं ते तुम्ही वापरू शकता। त्याच्यामध्ये मार्जिनसुद्धा आपल्याला बऱ्यापैकी भेटतं। तर अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचं आहे। आता बाकीच्या जे हाफ सर्कल, फुल सर्कल आणि छोटे सर्कल जे आहे त्याचे मी कशी मापं घेतलेली आहेत ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला मिळेल। इथे एक गोष्ट सांगते मी तुम्हाला, जर डिझाईन किचकट असेल किंवा पाना फुलांची डिझाईन असेल तरच आपल्याला मोजमाप घ्यायचं आहे। जर एकदम सिंपल डिझाईन असेल तर त्याच्यासाठी काही मोजमाप घ्यायची गरज नाही आहे। आपल्याला फक्त लांबी रुंदी मोजायची आणि त्याच्यामध्ये मध्य काढून गोल वगैरे हाफ सर्कल किंवा सर्कल करायचा तेवढा करून घ्यायचा आहे। बाकी पाना फुलांची असेल तर आपल्याला थोडंफार मोजमाप घ्यावं लागतं। मोजमाप घेण्यापेक्षा ते खूप अवघड जातं, मला तरी असं वाटतं। त्याच्यापेक्षा कटआउट्स करायच्या, आपल्याकडे पान वगैरे कुठलंही असेल ना साधी पानं त्याचं कटआउट्स करायचा, ते ठेवून डायरेक्ट आपल्याला ते ड्रॉ करायचं आहे। ही अगदी सोपी पद्धत आहे। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल हे सगळं मी तयार करून घेतलेलं आहे, जेणेकरून आपल्याला पुढची प्रोसेस करायला सोपी जाईल। जर तुम्ही या व्यवसायामध्ये नवीन असाल, ऑब्व्हियसली मी पण नवीन आहे, मी पण शिकते आहे, पण मला जेवढ्या गोष्टी माहिती आहेत तेवढ्या मी तुमच्याबरोबर शेअर करते। तर व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। आता हे जे पेज मी तुम्हाला दाखवते आहे, आपल्याला जी डिझाईन करायची आहे ती छोटी अशी ड्रॉ करून घ्यायची आणि आपल्याला कलर कॉम्बिनेशन मुळात काय करायचं आहे, कसं करायचं आहे ते बेसिकली लिहून घ्यायचं आहे इन डिटेल्समध्ये। कुठल्या रेषेला, कुठल्या पानाला आपल्याला कुठला कलर द्यायचा आहे हे जर तुम्ही लिहून ठेवलं तर पुढची प्रोसेस अगदी सोपी होते आणि बाकीच्या प्रोसेस होईपर्यंत आपण बऱ्यापैकी विसरून जातो, अरे आपण या पानाला कुठला कलर द्यायचा असं ठरवलं होतं। तर ते विसरू नये म्हणून आपण पहिल्यांदा ते लिहून घ्यायचं आहे। आता ही जी पाटावरची रांगोळी तयार करते त्याच्यामध्ये मी सिंपल आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे। त्यासाठी कापडाचा आपल्याला मध्य घ्यायचा आहे। आधी दुमडून जरी घेतला तरी चालेल, तुम्हाला एक साधी लाईन दिसत असेल मध्ये, तिथं मी मध्य घेतलेला आहे दुमडून। याचं सुद्धा मेजरमेंट इन डिटेल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला मिळेल, तिथे तुम्ही जाऊन बघू शकता किंवा तुमच्या अंदाजे सुद्धा काढलं तरी काही हरकत नाही। फक्त जर आपल्याला मधोमध डिझाईन करायची असेल तर चारी बाजूला आपल्याला 2-2 लेअर आपल्या वुलनच्या येतील अशा पद्धतीने ती ड्रॉ करायची आहे। अगदी कट टू कट वरपर्यंत डिझाईन काढायची नाही। आता यामध्ये जी छोटी रांगोळी मी सुरुवातीला दाखवली त्याचा मध्य बघा मी कशी काढते, त्या पद्धतीनं तुम्ही काढू शकता। अगदी सोपी पद्धत आहे, ते मेजरमेंट वगैरे घेऊन करण्यापेक्षा हे सोपं आहे। फक्त कर्कटच्या सहाय्याने आपल्याला मध्ये दुसरा रंग द्यायचा आहे, त्यासाठी मी तो छोटा गोल काढलेला आहे, तो सुद्धा तुम्ही तुमच्या पद्धतीने छोटा मोठा करू शकता। त्यानंतर बाजूचं सुद्धा केलेलं आहे, कारण की आपल्याला बाहेरच्या बाजूला एक लेअर घ्यायचा आहे दुसऱ्या रंगाचा, त्यासाठी। त्यानंतर आपल्याला आता फूल काढायचं आहे। फूल काढण्यासाठी आपल्याला मेजरमेंट घेणं आवश्यक आहे, त्याचं मोजमापसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देते। तर अशा पद्धतीने आपल्याला हे फूल काढून घ्यायचं आहे। हो, एक गोष्ट माझ्या लक्षात आलेली आहे, वुलन मॅट किंवा आपण ते पायपिंगचं जे बनवतो आहे आता त्याचं ट्रेंडिंगमध्ये आहे खरं आहे, पण जे ते उठतं आहे ते ह्याच व्यवसायात यायला लागलं आहे। मला त्या ताईंना एक विनंती करायची आहे, ज्यांना खरंच आवड आहे, ज्यांना खरंच बेसिक टू ॲडव्हान्स बऱ्यापैकी गोष्टी जमतात, जसं की चित्रकला वगैरे जर जमत असेल किंवा ह्या ज्या बारीक सारीक गोष्टी जमत असतील तरच यामध्ये इन्व्हेस्ट करा। म्हणजे काय होतं माहिती आहे का, आपण डिझाईनला वगैरे ना खूप पैसे घालवतो आहे, म्हणजे आता रेडीमेड डिझाईन वगैरे पण मिळत आहेत, त्यासुद्धा आपण ना रेडीमेडच मागवतो आहे आणि त्याच्यावर फक्त वुलन लावून आपण विकतो आहे। तर फक्त याचा विचार करा की आपल्याला मार्जिन किती भेटते। खरं तर मार्जिन यामध्ये जास्त आहे, खरंच सांगते मी तुम्हाला, पण जर आपण स्वतः सगळ्या गोष्टी केल्या तरच याच्यामध्ये मार्जिन तुम्हाला जास्त मिळणार आहे। जर तुम्हाला सगळं जमत असेल तरच यामध्ये इन्व्हेस्ट करा, नाहीतर नाही केलं तरी चालेल। त्याचबरोबर आपल्याला हे काम जे आहे ते खूप वेळखाऊ आहे, त्यामुळं ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांनीच यामध्ये उतरा। म्हणजे उठसूट जे आता चाललं आहे ना, कोणी पण उठतं आहे आणि हे करतं आहे, तर असं काही करू नका, कारण आपला वेळ आणि पैसा दोन्ही वेस्ट जाणार आहे।
असो, आता हाफ सर्कलची डिझाईन आपल्याला 2 सेम काढायच्या होत्या, तर मी इथे कार्बनचा यूज केलेला आहे. पहिली काढून घेतली आणि त्यानंतर कार्बन ठेवून दुसऱ्यावरती कार्बन कॉपी करून घेतली. त्यानंतर हे डार्क लेआउट करून घ्यायचं आणि आता आपल्याला व्हिडिओ जास्त लांबवायचा नाही आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये कलर कॉम्बिनेशन आणि वुलन कशी लावायची, वुलन कुठली वापरायची आहे, त्याचबरोबर ग्ल्यू स्टिक कसा वापरायचा, कुठला वापरायचा, त्यामध्ये सुद्धा खूप प्रकार आहेत. तर पुढचा व्हिडिओ बघायला सुद्धा विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, महत्त्वपूर्ण वाटला तर एक लाईक नक्की करा. आणि या संदर्भातली कुठलीही शंका प्रश्न असतील ना तर मला बिनधास्तपणे मेसेज करा, मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. बाय.